नो नॉनव्हेज, नो अल्कोहोल आणि नो मेन युगो साईडला ठेवून प्रत्येक गोष्ट नाही. असं व्हेज एवढं काही वाईट नसतं. दिस इज नॉट फकिंग इझी. गुड आफ्टरनून मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग नंबर 21 भाषा. जेवण झालं आहे, ऑफिसमध्ये लंच टाईम झालं, जेवण झालं आणि आता खाली निघालो वॉकला. सो विचार केला जरा व्लॉग आत्ता सुरू करू, कारण की सकाळी जरा झोप येत होतं खूपच. सो मला काहीच नव्हतं कळत. सो आता या शिड्यांनी खाली चाललो आहे पार्किंगमध्ये फॉर वॉक. आलो आहे पार्किंगमध्ये. पार्किंगमध्ये जरा चालायची मजा जरा वेगळी असते, कारण जास्त अंतर मिळतं. माझी गाडी कुठे आहे? इथे माझी. कशात तुम्ही सगळे जिवंत आहात ना? जिवंत राहा. जिवंत असणं खूप इम्पॉर्टंट आहे, बाकी काही नाही. बाकी सगळ्या गोष्टी होत असतात. एवढ्या गाड्या आहेत. त्याच्यात माझी गाडी आहे, बिचारी आपली गरीब गाडी. आपली गरीब गाडी. असं म्हणतात, एखादी सवय लावायची असेल किंवा एखादी सवय तोडायची असेल तर ती सवय 21 दिवस कंटिन्यू आपण करून बघायची. तर आजचा हा ब्लॉग 21वा ब्लॉग आहे. म्हणजे हा आठवड्याला मी 2 ब्लॉग करतो. ठीक आहे. 15 मे पासून मी ब्लॉग करायला लागलोय. 15 मे, जून, जुलै, आता 2 महिने 2-2.5 महिने झाले असतील. म्हणजे 21 दिवस तर मी कंटिन्यू करतोच आहे. पण आज 21वा ब्लॉग आहे, तर मला हे खूप बरं वाटतं की खूप अशी एक माझ्यासाठी ना एक मोटिवेशन मिळालंय की यस, हे चालू राहिलं पाहिजे. हे जे आपण करतोय ब्लॉगिंगचं, हे खूप सुंदर आहे. याच्यात मला मजा मिळते आणि ग्रोथ पण होते, हळूहळू होते पण होते. आणि मला आवडतं की तुम्हाला पण ते ब्लॉग बघायला आवडतात. म्हणजे व्ह्यूजवरून मला त्याच्यावर कळतंय की ब्लॉग बघतायत लोक. सो इट्स अ व्हेरी गुड थिंग फॉर यू, फॉर मी, फॉर अस. थँक्यू सो मच. आणि मला बोलायचं होतं लास्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे जे होम अलोन सिरीज जी मी केली, त्यात मला एक सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं होतं. सगळ्यात मोठं शाउट आउट घरातल्या बायकांना, लेडीज लोकांना. कारण की इझी नाही आहे एकटा मुलगा किंवा एकटा माणूस, मेल बोलतं, घरात राहणं आणि घरातली एवढी सगळी कामं करून मग ऑफिसला जाणं. दिस इज नॉट फकिंग इझी. मला खूप प्रश्न पडतो की घरातल्या बायका, आपल्या बहीण, आपल्या बायको, आपल्या नाही, तुमची बायको, गर्लफ्रेंड, जे काय असेल, लेडीज स्वतःचं घर सांभाळून, स्वतःची कामं सांभाळून मग कामावर जातात. एवढी सगळी कामं करून बाई, माझ्या 4 दिवसात आहे ना माझी फाटलेली. म्हणजे मी सकाळी पाणी भरायला नाही उठायचो, कारण की पाणी तर होतं. माझं असं झालं की एकटाच आहे मी, किती एवढं पाणी यूज करणार आहे. मी पाणी भरायला नव्हतं उठत. पण नंतर मला आठवलं, माझी मम्मी सकाळी 5:30ला उठते, आमच्या दोघांचा डब्बा करते, आंघोळ करून मग देवबत्ती करते, मग त्याच्यानंतर मी उठतो. म्हणजे तिची सकाळ ऑलरेडी चालू होऊन दुपार व्हायला आली असेल तेव्हा मी उठतो, 8पर्यंत, असं 8-9पर्यंत. पण मला हे सांगायचं आहे की ज्या लेडीज आहेत घरातली, सगळी घरातली कामं करून मग कामावर जातात, त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे. दिस इज नॉट फकिंग इझी वर्क. आणि ते प्रत्येक पोराने, प्रत्येक मेल, आपला मेल युगो साईडला ठेवून प्रत्येक गोष्ट नाही शिकली पाहिजे. मी पण त्यात आहे. मी पण काही गोष्टी शिकतोय अजून. घर सांभाळणं, 4 दिवसात माझे नाकी 9 झालेली, पण इट्स अ नाईस एक्सपिरियन्स फॉर मी. कारण की मी घरातली गोष्टी सांभाळतो. एक जबाबदारी होती. घर माझ्यावर एकट्यावर होतं. अरे या 4 दिवसात काही पार्टी केली नाही आहे. घरात यायचो, भाई आपलं काम असं जेवण करायचं आणि कामं करून कशी पार्टी करणार. घरातली कामच एवढं असतात आवरायला, ती करून मग मी झोपून जायचो. सो इट्स अ व्हेरी टफ वर्क. सो अशा प्रकारे काहीतरी माझा डिनर आहे. भाजी, 2 भाकऱ्या, प्लेट भरून सॅलेड, डाळ आणि चवीसाठी थोडंसं लोणचं. आज सॅटर्डे, ऑफिसला जायचं होतं. ऑफिसला गेलेलो पण माझ्या गाडीने काम काढलं, त्याच्यामुळे मला काय जाता नाही आलं. सो मी आलो पुन्हा घरी. आता जेवायला पण आपलं काय व्हेज चालू आहे ना सगळं. व्हेज तसं व्हेज एवढं काय वाईट नसतं, पण ठीक आहे. म्हणजे ते घशाखाली उतरत नाही, पण इट्स ओके टू बी समटाईम
असं व्हेज खाल्लं तर असं व्हेज ओके. अजून आताशी काय 2 दिवस झालेत, अजून 38 गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस झालेत, अजून 37 डेज आहेत. म्हणजे 37 डेज चॅलेंज आहे. जिम अजून सुरू नाही केलं मित्रांनो, कारण की हा वीक तर असाच माझा एकदम लुळापांगळा गेला आहे. सो मी विचार केला की मंडेपासूनच प्रॉपर डाएट तर सुरू केला आहे. कालच्या जेवणात जर तुम्ही बघितलं असेल म्हणजे फायबर्स खायला लागलोय, फायबर सॅलड वगैरे. सो आता पण जेवायला घेईन तेव्हा पण दाखवेन की फायबर मी ठेवलं ते चालू. सोमवारपासून जिम कंटिन्यू करायचं, नॉट असं की सोमवार वेगळं, पण सोमवारपासून प्रॉपर जिम मला सुरू करायचे आहे. कारण की मला या 40 दिवसात जरा फिजिक नीट करायचे, ॲटलिस्ट ग्रोथ नाही पण मला जरा श्रेडेड व्हायचं, जरा असं फॅट खूप सारं बर्न करायचं आहे. आणि ते मला वाटतं या 37 दिवसातच मी करणार आहे. आणि थँक्यू सो मच, खूप आवडतं आहे, रिस्पॉन्स तुमचा येतो आहे. बघा मला ना व्ह्यूज खरोखर कधी कधी ना म्हणजे इंस्टाग्रामच्या बोलतो सॉरी यूट्यूबच्या सध्या तरी मी इनिशियल स्टेजवर आहे तर मला व्ह्यूज एवढं नाही. माझ्या येणाऱ्या प्रत्येक 40, 15, 50, 100 जेवढ्या पण व्ह्यूज आहेत त्या मला खूप मॅटर करतात, खूप आवडतं, खूप एक मोटिवेशन मिळतं की ओके 40 लोक तरी माझा फुल फॉर्मॅट बघतायत, 10 मिनिटाचा का असो ना फॉर्मॅट बघतायत पूर्ण, तर तो मला एक वेगळं मोटिवेशन देत आहे. असंच सपोर्ट करत राहा. आपले ब्लॉग्स कंटिन्यू येणार आहेत, म्हणजे आठवड्यातून 2दा जे ब्लॉग्स येतात आपले गुरुवार आणि संडे ते कंटिन्यू येणारच आहेत मित्रांनो. सो असंच सोबत राहा, बाकी काय नाही, बाकी चुम्मा. वेजसाठी सर्व्हायव्हिंग हे सगळ्यात मोठं ऑप्शन आहे. हे सुक्या मिरच्या हे आणि हे म्हणजे काहीच नसलं, डाळ भात असतं तरी लोणचं किंवा या आपल्या सुक्या मिरच्या असतात. ज्या सुक्या मिरच्या जर तुम्ही खाल्ल्या असेल तुम्हाला माहिती असतात, ताकातल्या मिरच्यांना म्हणतात. तर तेलात मस्त असं फ्राय करून डाळ भात आणि आपल्या मिरच्या, दॅट्स इट. खूप सुंदर असं काहीतरी माझं जेवण दिसतंय. 2 चपात्या, भाज्या, प्रोटीनसाठी मुगाची उसळ, फायबर आणि हे थोडंसं आपल्या टेस्टसाठी मिरच्या, दॅट्स इट. चुप्पे. आवाज तुम्हाला ओळखीचा वाटत असेल याचा अर्थ माझ्या घराच्या बाहेरच मंडप आहे गणपतीचं, त्याचं पाद्यपूजन चालू आहे. माझा आवाज येतो की नाही माहिती नाही पण मला मजा येते. ओके मित्रांनो, लेट मी क्लिअर यू वन थिंग, आय एम नॉट टर्निंग इन टू व्हेजिटेरियन. ओके, मी व्हेजिटेरियन नाही झालोय. ती एक रिच्युअल असते. ती रिच्युअल सध्या आता मम्मी पप्पा जे 4 दिवस बाहेर होते तेव्हा त्यांनी ते नाशिकला जाऊन ती रिच्युअल केली. आणि त्या रिच्युअल नंतर 40 दिवस नो नॉनव्हेज, नो अल्कोहोल आणि नो इफ यू नो या सगळ्या गोष्टी नाही करायच्या असतात. सो त्या कारणास्तव आम्ही 40 दिवस नॉनव्हेज नाही खाणार आहोत, बाहेरचं नाही खाणार आहोत, म्हणून बाकी काही नाही. व्हेजिटेरियन नाही झालोय बट आवडतंय मला. म्हणजे मी 4 दिवस झाले. आज संडे आहे आणि आजचा मेनू काय आहे? कोणती आपली पिवळी डाळ, तुरीची डाळ आणि चवळीची भाजी. म्हणजे संडेला मला नाही आठवत मी कधी व्हेज खाल्लेलं, बट आज मी तेच चापून चोपून खाणार आहे. कारण की आहे, रिच्युअल आहे, तर आपल्या हिंदू धर्मात त्या गोष्टी आहेत तर त्या कराव्या लागतात आणि त्यासाठी काही लाज वाटली नाही पाहिजे असं मला वाटतं. कारण की जे काय असतं ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. सो इट्स अ रिच्युअल, त्यासाठी मी व्हेज खातोय आणि मला आवडतंय त्या गोष्टी. सो असा हा सगळा काहीतरी ब्लॉग होता की ज्यात मी व्हेज खातोय किंवा मी का व्हेज खातोय त्या गोष्टी सांगितल्या गेल्यात, मी तुम्हाला सांगितल्यात आता. आणि प्लस आता पाऊस, आता हा जुलै महिना संपत आला, ऑगस्ट लागला आणि बाप्पाची चाहूल यायला लागले. सो सगळ्यांनी प्लीज खूप काळजी घ्या स्वतःची, कारण की आता बाप्पा येणार आहे तर सगळ्यांची सुख एकदम दुप्पट होणार आहे आणि दुःख सगळ्यांची जाणार आहेत. काळजी घ्या आणि जिवंत राहा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. ठीक आहे, भेटूया लवकरच. बाय बाय.